Hello students, welcome back to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. My name is Viren Birdi and we are studying manufacturing processes. We have started with unit number 1, Fundamentals of Machining and Machining Operations, having 16 marks in our syllabus. In the previous video, we have seen the mechanism of chip formation. In this video, the learning outcomes will be, at the end of this video, you will be able to explain types of chips. So let's get started. Now let us see the types of chips. Basically, there are three types of chips that we can broadly classify. The first one is continuous chips, the second is discontinuous chips, which is also known as segmental chips, and the third is continuous chips with built up age. So in the figure we can see A shows the continuous types of chips, B basically shows the discontinuous chips, and C is the continuous chips with built up age. आता ह्या ज्या टाइप्स आहेत चिप्सच्या ह्या आपण डिटेलमध्ये एक एक डिस्कस करूया. Now let us first discuss the continuous chips. Now continuous chips are basically formed when machining ductile material, ज्याच्यामध्ये कार्बन स्टील आहे, माइल्ड स्टील आहे, कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, असे जे डक्टाईल मटेरियल आहे म्हणजे सॉफ्ट मटेरियल आहे, अशा सॉफ्ट मटेरियलचं जेव्हा आपण मशीनिंग करतो तेव्हा आपल्याला कंटिन्युअस चिप्स फॉर्म झालेले दिसतात. ज्या ठिकाणी द कटिंग टूल ऑफ लार्ज रेक अँगल अँड शार्प कटिंग एज इज यूज्ड. सो बेसिकली कंटिन्युअस चिप्स आर फाउंड while machining ductile materials with a cutting tool of large rake angle and sharp cutting edge. The chip flows off the tool face in the form of a ribbon. Continuous form मध्ये ती चिप आपल्याला त्या मटेरियलपासून बाहेर पडताना दिसते. The other favorable conditions which gives rise to this type of chips are high cutting speeds, small feeds and depth of cut and low friction. या तीन गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला कंटिन्युअस चिप्स मिळू शकतात. Formation of continuous chips are desirable because a smooth surface will be obtained. ज्या ठिकाणी डक्टाईल मटेरियल आपण वापरतोय आणि त्या ठिकाणी जेव्हा कंटिन्युअस चिप्सचं फॉर्मेशन होतं त्यावेळेस जे सरफेस फिनिश आपल्याला मिळतं मशीनिंग करत असताना ते स्मूथ सरफेस फिनिश आपल्याला मिळतं. दे ऑल्सो हेल्प इन प्रोव्हाइडिंग हायर टूल लाईफ अँड लोअर पॉवर कन्झम्पशन. या कंटिन्युअस चिप्सच्या बाबतीमध्ये आपल्याला टूल लाईफ हे जास्ती मिळतं आणि त्याचबरोबर पॉवर कन्झम्पशनसुद्धा कमी होतं. लॉंग कंटिन्युअस चिप्स कॅन कॉज प्रॉब्लेम्स ऑफ चिप डिस्पोजल. नाउ व्हॉट हॅपन्स वेन वी आर प्रोड्युसिंग ऑर वेन वी आर मशीनिंग अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ कंटिन्युअस चिप्स, देन इट मे हॅव प्रॉब्लेम ऑफ द चिप डिस्पोजल, कारण ते कंटिन्युअस लांब लचक ते तयार होतात चिप्स. दीज प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व बाय प्रोव्हाइडिंग चिप ब्रेकर्स. मग ज्या ठिकाणी डक्टाईल मटेरियल आहे आणि कंटिन्युअस चिप्स तयार होणार आहेत त्या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम आहे चिप डिस्पोजलचा हा सॉल्व करण्यासाठी आपण त्यामध्ये चिप ब्रेकर्सचा यूज करतो. वेअर अ स्टेप ऑर ग्रूव इन द टूल रेक फेस इज मेड which allow the chips to be broken into small pieces so they can be removed easily. डक्टाईल मटेरियल आहे, कटिंग स्पीड हाय आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस चिप्सच मिळणार. पण कंटिन्युअस चिप्समुळं पॉझिटिव्ह काय आहे तर आपल्याला सरफेस फिनिश चांगलं मिळणार, टूल लाईफ जास्ती मिळणार आणि त्याचबरोबर पॉवर कन्झम्पशनसुद्धा कमी असणार. पण त्याचबरोबर दुसरा प्रॉब्लेम असा आहे की ते चिप डिस्पोजलला प्रॉब्लेम येतो आहे. मग ते टाळण्यासाठी आपण त्याला चिप ब्रेकर्स लावणार. मग चिप ब्रेकर्स म्हणजे बेसिकली काय तर तो जो टूल रेक फेस आहे त्या टूल रेक फेसवरती आपण एक आयदर स्टेप तयार करणार किंवा एक ग्रूव तयार करणार जेणेकरून ती जी कंटिन्युअस चिप आहे ती थोड्या थोड्या अंतरावरती ब्रेक होत जाईल. ओके,
So that is about continuous chips. Now let us see discontinuous chips. This type of chip is produced when machining brittle material such as cast iron and bronze with a cutting tool having low rake angle. ज्या कटिंग टूलचा रेक अँगल कमी आहे आणि जे मटेरियल ब्रिटल आहे जसं की कास्ट आयर्न आणि ब्रॉन्झ यांचं जेव्हा आपण मशीनिंग करतो तेव्हा आपल्याला डिसकंटिन्युअस चिप्स फॉर्म झालेल्या दिसतात. दी फॉलोइंग फॅक्टर्स फेवर्स द फॉर्मेशन ऑफ डिसकंटिन्युअस चिप्स. लो टू मीडियम कटिंग स्पीड, लार्ज फीड्स अँड डेप्थ ऑफ कट आणि ॲब्सेन्स ऑफ कटिंग फ्लुइड. इथं आपल्याला दिसते पिक्चरमध्ये की जो वर्कपीस आहे तो ब्रिटल असल्यामुळं जसं जसं आपण मशीनिंग करत जाऊ तसं तसं त्या ज्या चिप्स फॉर्म होतात त्या ब्रेक होत जातात. दोज आर डिसकंटिन्युअस चिप्स. उजवीकडच्या फिगरमध्ये आपल्याला त्या डिसकंटिन्युअस चिप्सचं चित्र दिसतंय. चिप्स आर ब्रोकन इंटू स्मॉल सेगमेंट्स इन्स्टेड ऑफ प्लास्टिक फ्लो ऑफ चिप अलॉंग द टूल फेस. जसं कंटिन्युअस चिप्समध्ये प्लास्टिक फ्लोसारखं कंटिन्युअस चिप्स आपल्याला फॉर्म झालेल्या दिसतात, त्याच्या अगेन्स्ट डिसकंटिन्युअस चिप्समध्ये त्या चिप्सचे स्मॉल सेगमेंट्स आपल्याला झालेले दिसतात. द डिसकंटिन्युअस चिप्स मे ऑल्सो रिझल्ट इफ द मटेरियल इज डक्टाईल अँड द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन चिप अँड टूल इज व्हेरी हाय. डक्टाईल मटेरियलनी सहसा आपल्याला कंटिन्युअस चिप्स फॉर्म झालेले दिसतात, पण डक्टाईल मटेरियल बरोबरच जर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन चिप आणि टूलमधला हा जास्ती असेल तर त्या ठिकाणी डिसकंटिन्युअस चिप्सचं फॉर्मेशन होतं. द मोस्ट ऑफ द हीट जनरेटेड इज कॅरीड बाय द चिप अँड हेन्स द टूल इज हीटेड टू अ लोअर टेम्परेचर, दस द टूल लाईफ इज लॉंगर. जी काही हीट जनरेट होणार आहे कटिंग होत असताना, मशीनिंग होत असताना, ती हीट ह्या छोट्या छोट्या चिप्समधनं कॅरी केली जाते आणि ऑटोमॅटिकली तिथलं टेम्परेचर हे कमी राहतं आणि म्हणूनच टूलचं लाईफ हे जास्ती मिळतं. हिअर वी कॅन सी द स्टेजेस ऑफ फॉर्मेशन ऑफ डिसकंटिन्युअस चिप्स. इथं आपल्याला 1, 2, 3 ह्या डिसकंटिन्युअस चिप्स दिसत आहेत. दिस इज द टूल अँड दिस इज द वर्कपीस विच इज बेसिकली अ ब्रिटल मटेरियल. मग या ठिकाणी पहिल्यांदा इनिशियल डिफॉर्मेशन म्हणजे टूल त्या मटेरियलमध्ये घुसलेलं आहे. सो दिस मेक्स द इनिशियल डिफॉर्मेशन ऑफ द मटेरियल. इथून ते क्रॅक व्हायला चालू होतं आणि नंतर क्रॅक होऊन त्याचा एक सेगमेंट बाहेर पडतो विच इज बेसिकली द चिप. सो दॅट इज द डिसकंटिन्युअस चिप्स. Now the third type is continuous chips with BUE, that is built up edge. Now continuous chips with built up edge are formed when machining ductile metals with a cutting tool of smaller rake angle at lower cutting speed. जर डक्टाईल मटेरियल असेल आणि लार्जर रेक अँगल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस चिप्स मिळतात, पण डक्टाईल मटेरियल आहे आणि स्मॉलर रेक अँगल जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस चिप्स विथ बिल्टअप एज तयार झालेल्या दिसतात. दी अदर कंडिशन्स विच गिव्स राइज टू BUE आर हायर व्हॅल्यूज ऑफ फीड अँड डेप्थ ऑफ कट, हाय फ्रिक्शन, पुअर लुब्रिकेशन अँड नंबर 4 इज हाय कटिंग प्रेशर अँड टेम्परेचर इन द शियर झोन. इथं आपल्याला या फिगरमध्ये ही चिप जाताना दिसते अँड दीज आर द बिल्टअप एजेस दॅट हॅव बीन फॉर्म्ड. These BUE eventually swept from the tool and remain attached to the machined surface. इथं आपल्याला मशीन्ड सरफेस जो आहे मागचा टूलच्या मागचा हा मशीन्ड सरफेस आहे, तर या ठिकाणी ते फॉर्मेशन झालेलं दिसतं. दिस कॉजेस पुअर सरफेस फिनिश ऑफ वर्क सरफेस. नॅचरली दिस इज नॉट अ गुड सरफेस फिनिश, सो दिस इज अ पुअर सरफेस फिनिश. प्रेझेन्स ऑफ बिल्टअप एज इन्क्रीजेस पॉवर कन्झम्पशन. So these are the points related to continuous chips with BUE. When we are machining ductile metals like steels with long chip tool contact length, that is small rake angle, and lot of stress and temperature develops in the secondary deformation zone at the chip tool interface. हा जो चिप आणि टूलचा इंटरफेस आहे
या ठिकाणी जो सेकंडरी डिफॉर्मेशन झोन आहे त्या ठिकाणी हाय टेम्परेचर डेव्हलप होतं. अंडर सच हाय स्ट्रेस अँड टेम्परेचर इन बिटवीन टू क्लीन सर्फेसेस ऑफ मेटल्स स्ट्रॉंग बॉन्डिंग मे लोकली टेक प्लेस ड्यू टू ॲडिशन सिमिलर टू वेल्डिंग. त्यामुळं काय होतं आहे, इथं टेम्परेचर जास्ती झाल्यामुळं ही चिप जेव्हा पुढं जाते त्यावेळेस हे ऑटोमॅटिकली वेल्डिंगमध्ये जसं आपण दोन मेटल्स एकमेकांना चिकटवतो त्याप्रमाणे ॲडिजन होतं आणि ॲडिजनमुळं इथं या बिल्टअप एजेस तयार व्हायला चालू होतात. इन डक्टाईल मटेरियल्स with lower cutting speeds. This BUE can be also seen when the material is ductile and cutting speed is low. Small particles of cut chip adheres under the action of pressure and temperature to the face of the tool. या फेस वरती सुद्धा ते बिल्टअप एज तयार होण्याची शक्यता असते. Now this is a small table where we can see the different types of chips, like if the material is ductile, the cutting speed is high, feed is small and the rake angle is large, we will get continuous chips. If the material is ductile, cutting speed is medium, feed is high and the rake angle is small, then we will get continuous chips with built up edges. If the work material is brittle, cutting speed is low, feed is high and the rake angle is small, we are going to get discontinuous types of chips. Now this is very important table in which we have gathered all the information depending on which we will get different types of chips. So that is all about different types of chips. So to revise, we have seen different types of chips like continuous, discontinuous and continuous with built-up edges. In the next video, we will see the single point cutting tool geometry. Till then, thank you.